दे ग, दे ना. दुसरं शोनू आगाव. मॅडम या एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकणची जान्हवी. तर आज मी आणि पप्पा चाललो आहे मार्केटमध्ये. आमच्या इथे एक स्कूल आहे, तर तिथे आम्ही एक फॅन गिफ्ट करणार आहे. सो तो फॅन पण घ्यायचा आहे. मम्मीची चप्पल एक्सचेंज करायची आहे, मला पण चप्पल घ्यायची आहे. आणि आज मम्मी नाही आमच्यासोबत, बहुत मजा आहे. तर जाऊया आता मार्केटमध्ये गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. सो लेट्स गो, बाय. इथला स्विमिंग पूल अजून तसाच आहे. हा काय सेम आहे 1780 या 1750. फक्त क्रॉम्प्टन बजाजला वगैरे काय रिपेअर गॅरंटी. त्याला आपल्याला पूर्ण मोटर 50 मिळेल. रिपेअर वगैरे काय वारा वगैरे सगळं सेम आहे. क्रॉम्प्टन आणि ह्याच्यात काही फरक नाही. क्रॉम्प्टन रिपेअर गॅरंटी असते. असू दे, ठेव तिथे, घेते मी. झेपणार आहे का तुझ्याने? मला दे, दे दे ग, दे ना. का नाही? तुला इथे सायकल चालवता? दाखव चालवून. आपल्या इथे तर ऊनच ऊन आहे, पाऊसच नाही आहे. स्विमिंग पूल, मिनी स्विमिंग पूल. इथे अजून एक स्विमिंग पूल. पप्पा मला गेले आता सोडून हे सगळं देऊन. माझ्या हातात हा ना. चला जाऊया घरी. फायनली घरी आलं. पाऊस नाही आहे इकडे, तिकडे सुद्धा पाऊस. इथे ऊन आहे खूप. आज पप्पा काहीतरी रेसिपी बनवणार आहेत, सो मी ती रेसिपी दाखवते तुम्हाला. आमच्या किट्टूच्या सोनू, किट्टू मम्मा झाली आमची. आणि आमच्या किट्टूचं सोनू झोपले. आणि दुसरं सोनू आगाव. मरना तेरे को डर नहीं लगता? पावसाळा सुरू झालाय तरी पण इतकी गरमी करते, असं वाटते की मे महिन्यात चालू आहे अजून पण. मी रील्स बनवत होते आणि इतकी माझी हालत खराब झाली. पटापट आवरलं कसं तरी आणि येऊन इथे फॅन खाली बसली आहे. सो पप्पा गेलेत बाहेर गाडीचं काहीतरी काम करायला. आणि मला सकाळपासून ते बोलत आहेत की मी काहीतरी बनवणार आहे, पण काय बनवणार आहे ते बोलले नाही आहेत अजूनपर्यंत. सो बघूया आल्यानंतर काय बनवणार आहेत. मी नक्की ब्लॉगमध्ये दाखवेन कोणती रेसिपी बनवणार आहे पप्पा. लास्ट टाईम मी रवा केक बनवला होता आणि कांट बिलीव की इतका मस्त झाला होता तो. मी बेकरीमध्ये एकदा खाल्ला होता रवा केक आणि खूप स्पॉन्जी वगैरे सेम तसाच झाला होता. असं वाटत होतं की बेकरीमधूनच आणला आहे आणि दिला आहे समोर. खूप भारी बनवलं होतं. पण सवय आहे काही ना काहीतरी नवीन बनवायचं. यूट्यूबला बघतात आणि मग तसं सगळे इंग्रेडियंट्स घेऊन येतात आणि बनवतात. खूप मस्त बनवतात मम्मीपेक्षा, पण मम्मीला नाही आवडत असं काही ना काहीतरी बनवायला नवीन पण पप्पा बनवतात. सो आता पप्पा येतील थोड्या टाईमने, त्यानंतर बनवतील. मी दाखवेन तुम्हाला काय बनवणार आहे. स्टे ट्यून, बाय. तर पप्पा इथे बनवत आहेत मँगो रवा केक. काय काय घेतलं यामध्ये? मी 1.5 वाटी बारीक रवा घेतला. त्यात 1 कप साखर घेतली.
याची मिक्सरला लावून ती पावडर केली. त्यानंतर मी त्यामध्ये मँगो रस काढला. मँगो रस त्यामध्ये टाकला 1 कप आणि आणि सर्व मिक्स करून त्यामध्ये वेलची वगैरे. powder. हां. आणि आम्हाला बाजारामध्ये दूध फ्रुटीसाठी एकच कलरची फ्रुटी मिळाली. आणि आम्ही पप्पा ते नव्हतं सांगायचं. आणि दुसऱ्यामध्ये स्ट्रॉबेरी घेतलेली, स्ट्रॉबेरीची बारीक जेली काप चॉकलेट. केलेले, असे 2 कलर करून त्याच्यामध्ये mix पप्पा हे करून नव्हतं टाकायचे. सांगायचं. आता हे किती टाइम ठेवायचं आपल्याला? हे आपल्याला आधी 15 मिनिटं झाकून ठेवायला लागेल. अच्छा. 15 मिनिट ठेवून द्यायचं साईडला आणि मग बघूया. सो जे बॅटर आहे केकचं ते 10-15 मिनिट ठेवून दिलं रूम टेम्परेचरवरती. त्यानंतर कुकरमध्ये केक बेक करणार आहेत आणि मस्त त्याला रेडी करून मी दाखवेन तुम्हाला केक कसा दिसतो. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण रवा केक तर खाल्ला होता, पण मँगो रवा केक मी फर्स्ट टाईम खाते, तो पण पप्पांच्या हातचा. सो मी दाखवते तुम्हाला. तर 10-15 मिनिट झालेले आहेत. आपण ओपन करू. मी करू? अरे वाव, आमरस वाटतं हा तर. ओ माय गॉड, टेम्पटिंग. मिक्सिंग. आता हे टूटी फ्रुटी त्यामध्ये ॲड करणार आहेत थोडे आणि बाकीचे आहेत ते वरती लावायला. 15 मिनिटानंतर काय बोललात? बॅटर काय म्हणतात त्यामध्ये थोडं दूध टाकायचं. गरम दूध आहे. गरम असं नाही, गारी घेतलं तरी चालतंय. मग तुम्ही गरम का घेतला? मी घेतलं असं गरम, मला आवडतं गरम. तुम्हाला आवडतं म्हणून नाही, सगळ्यांना आवडलं पाहिजे असं घ्यायचं. असं जरा सुट्टा होतो चांगला केक. सुट्टा. सुट्टा होतो केक. हा, आता मिक्स करत राहायचं थोडा टाइम. आपल्याला केकला जसं लागतं ना बॅटर आहे त्याप्रमाणे झालेलं आहे पातळ. अच्छा, आता पुढे नंतर एक केकच्या भांड्यामध्ये, परंतु आमच्याकडे केकचं भांड्या नसल्यामुळे मी आपलं साध्या भांड्यात जुगाड, इंडियन जुगाड. त्याला तेल लावून घेतलं. तेल लावून नंतर थोडंसं पीठ पसरवलं त्याला, अच्छा. कारण खाली चिकटू नये. आपल्याकडं बटर पेपर नाही. पप्पा बनवायचं आहे तर सगळं आणून ठेवायचं असतं. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. चला, आपलं थोडक्यात थोडक्यात मजा. म्हणजे होण्यासाठी म्हणजे आपण एनो पाकिट किंवा बेकिंग सोडा टाकू शकता, तुम्ही खायचा सोडा टाकू शकता. आपण अजून सोडा आणलेला नाही, एनोचं पाकिट आणलेलं पूर्ण एक पॅकेट. टाकलेलं आहे. हां. त्यानंतर थोडंसं वरनं पाणी टाकायचं. अरे वा, अशी जादूची बुडबुडे येतात. जादूचे बुडबुडे. नंतर हे असं मिक्स करायचं. हे आपलं होईपर्यंत तिकडे मी गॅसवरती मंद आचेवर बापरे. कढई ठेवले. ओव्हन नसल्यामुळे कढईमध्येच मी करणार आहे. कढईमध्ये एक छोटीशी काय त्याला म्हणतात आपली विसरले. रिंग टाकली. रिंगवर हे नंतर ठेवायचं. स्टँड. रिंग असं नाही बोलू शकत, स्टँड पण बोलू शकतो त्याला. त्यावरती हे भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मग हे सगळं बॅटर ॲड करायचं आहे आपल्याला. थोडं मध्ये मध्ये दूध टाकत राहायचं आहे मिक्स करताना. त्या भांड्यामध्ये बॅटर हे ओतून घ्यायचं. बबल राहू नये पुढे घालून. मी ते गॅसवरती कढई ठेवली आहे. अरे बापरे, ओपन कसं करू मी आता एका हाताने? मम्मा बाबा पडेल, तुम्हीच बघा. या ओपन करा. आणि वरून सुद्धा आता ट्युटी फ्रुटी ॲड केलेत. सजावट. इकडे जास्त ग्रीन दिसत आहे, तिकडे मध्येच रेड. इथे टाका रेडवाले. ओ लुक्स टेम्पटिंग. ते ओपन करतात.
ती 10 मिनिटासाठी ठेवलेली होती. अच्छा. तर हे असं आपण ते याच्यामध्ये पप्पा आता पडले असते मी. मम्मा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. ठेवलेलं आहे ते 30 ते 40 मिनिटासाठी ठेवायचं. किती? 30 ते 40. अच्छा. मध्येच उघडायचं नाही. ओके. हात लावायचा नाही. त्यानंतर हे झाकण ठेवून बाय बाय. भेटू आपण नंतर. 1 hour later. आपले 40 ते 45 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. मस्त हे झालेलं आहे. आपण आता त्यामध्ये टूथपिक घालून बघूया. सहजासहजी बाहेर आली की समजायचं आपला केक परफेक्ट झाला. ओके झालेला आहे. तर याची आता मी याची फ्लेम बंद करतो आणि याला 10 ते 15 मिनिटासाठी गार होण्यासाठी ठेवतो. ओके 10-15 मिनिटांनी भेटू आपण पुन्हा. बाय. बाय. याला एका ताटामध्ये घ्यायचं. तुम्हाला एक कापून दाखवतो कसं व्हायचं. स्पॉन्जी. 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 काय स्पॉन्जी? मला रेसिपी करायची आवड आहे खूप, परंतु भांड्यांचा भीक पडतो त्यामुळे आमच्या मॅडम चिडतात. मॅडम या तर केक वगैरे खाऊन त्यानंतर मी थोडा टाईम भिजले होते पावसात, उगाचच मस्ती म्हणून. आणि नंतर आंघोळ वगैरे करून मी घराच्या इथे आले बाहेर पाठच्या साईडला. हा व्ह्यू बघायला मस्त ग्रीन ग्रीन झाला आहे. सो आता टाईम आला आहे व्लॉग एंड करायचा, कारण आता पाऊस पण येतो आहे. तर व्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल ते जाऊन सबस्क्राईब करा आणि खूप जास्त प्रेम दाखवा. आणि पप्पांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अजून पण पप्पांच्या अशाच रेसिपी बघायच्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी नक्की शेअर करेन जास्तीत जास्त. सो पर्यंत काळजी घ्या. स्टे ट्यून फॉर न्यू व्लॉग्स. बाय.